नमस्कार मित्रांनो, आर्वी शहरात 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शहरातील प्रत्येक शाळा, बँका, संस्था आदी ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले। नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षा स्वाती प्रकाश गुल्हाने यांनी ध्वजारोहण केले। यावेळी उपाध्यक्ष गौरव जाजू, मुख्याधिकारी डॉक्टर किरण सुकलवाडकर, तर नगर परिषदेचे सभापती, सर्व नगरसेवक, सर्व कर्मचारी, शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून स्वातंत्र्य सैनिक स्वर्गवासी मोतीलालजी पुजारी यांनी गांधी चौकातील ध्वजारोहण समारंभाची पाळलेली परंपरा ॲडव्होकेट नागेश पुजारी यांनी कायम ठेवली। या ठिकाणी 2 महिन्यानंतर सेवानिवृत्त होत असलेल्या शिक्षिका वनिता निनावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी समाजसेवक, पत्रकार, शिक्षक, शाळेचे विद्यार्थी आदींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। हनुमान वार्डात प्रथमच परंपरा तोडत सफाई कामगारांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। शिवसेना उपजिल्हा प्रमुख दशरथ जाधव व दीपक मेघवानी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सफाई कामगार गोलू चावरे व त्यांच्या सहकार्याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। हनुमान वार्डातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। तालुका क्रीडा संकुलनाच्या प्रांगणावरील शासकीय ध्वजारोहण उपविभागीय अधिकारी विश्वासराव शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आमदार दादाराव केचे, आमदार सुमित वानखेडे, डॉक्टर अरुण पावडे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दशरथ जाधव, काँग्रेसचे बाळ जगताप तथा गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी पोलीस दल, एनसीसी पथक, बँड पथक आदींनी मानवंदना दिली, तर विशिष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। याशिवाय विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। फ्लॅग होल्डर आशुतोष बिजवे, सीएचएम सार्थक वाघमारे, प्लाटून कमांडर अंगद निकोसे, राईट मार्कर ललित ठेंगडी। मानवंदना देताना नगर परिषद माध्यमिक विद्यालय आर्वी, सीनियर एनसीसी गर्ल, प्लाटून कमांडर वैष्णवी राऊत, राईट मार्कर हेमलता युवनाते। मानवंदना देताना कन्नमवार विद्यालय आर्वी, सीनियर एमसीसी बॉईज, प्लाटून कमांडर कुणाल लोहिया, दर्शक शेख मोईन शेख मोहसिन। मानवंदना देताना कन्नमवार विद्यालय आर्वी, सीनियर एमसीसी गर्ल्स, प्लाटून कमांडर मिसबा नेहवाल, दर्शक डॉली दातीर, फ्लॅग होल्डर सना शेख इरफान। मानवंदना देताना कन्नमवार विद्यालय आर्वी, ज्युनियर एमसीसी गर्ल्स, प्लाटून कमांडर झुनेरा सदब काझी, दर्शक प्रियल महेश साहू। मानवंदना देताना नगर परिषद माध्यमिक विद्यालय आर्वी, एसपीसी पथक, प्लाटून कमांडर स्वराज मडावी। मानवंदना देताना नगर परिषद माध्यमिक विद्यालय आर्वी, गाईड पथक, प्लाटून कमांडर तमन्ना शहा। आणि शेवटी नगर परिषद माध्यमिक विद्यालय आर्वी। यावेळी पोलीस अंमलदार प्रदीप खंडाळे, गौरव राऊत, अंगणवाडी सेविका छायाताई दाभेकर, पोलीस पाटील प्रेमदास सयाम, आशा वर्कर संध्या मोरे यांनी विशिष्ट कामगिरी केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली। मॉडेल हायस्कूल यांनी सादर केलेलं हे नृत्य
अन्य है ये देश नहीं ऐसा अन्यत्र है। जिल्हा परिषद माध्यमिक कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेलं हे एक सुंदर असं नृत्य ये वतन या गाण्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गनिमी काव्याची माहिती देणाऱ्या गाण्यावर तपस्या पब्लिक स्कूलचं सादरीकरण। कृषक कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी देशभावना जागृत करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे। कन्नमार विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी या माध्यमातून भारत मातेचा व तिरंगा ध्वजाचा सन्मान राखण्याचा संदेश दिला आहे। गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सैनिकांची आस्था, रणभूमीवरील अवस्था, बलिदान आणि 22 एप्रिलला झालेल्या युद्धाचं दृश्य हुबेहूब उभं केलं। अनेकांच्या डोळ्यातून पाणी आले। 22 अप्रैल 2025 पहलगाम की वादियां फिर से आबाद हो रही थी। नए नवेले जुटे जिंदगी के सबसे हसीन पल बिता रहे थे। बच्चे मस्ती में खोए थे, बड़े बूढ़े जवान सभी हर फिक्र से दूर बस जिंदगी जीने आए थे। कोई चाय की चुस्कियों में खोया था, कोई सेल्फी में जिंदगी के पल कैद कर रहा था, लेकिन किसी को नहीं पता था कि कुदरत की गोद में मौत छुपी बैठी है। वो आतंकवादी आए, उनकी इबादत में नफरत थी, हाथों में बंदूक थी और दिलों में जहर। उन्होंने ना चेहरा देखा, ना उम्र, सिर्फ नाम पूछा, धर्म पूछा। जवाब मिला हिंदू तो गोली मारी। किसी को कलमा सुनाने को कहा, न सुना पाया तो जान ले ली। विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी ऑपरेशन सिंदूरचे हुबेहूब दृश्य उभे केले। या संपूर्ण कार्यक्रमाचं संचालन गांधी विद्यालय शाळेचे विजय सेंडे व दत्तात्रय खंदारे यांनी केलं। मित्रांनो, आपल्या परिसरात घडलेल्या घटना, होणारे कार्यक्रम, कार्यालयीन दिरंगाई, भ्रष्ट कारभार आदींची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा। कुणाचीही गय न करता तेजोवलय न्यूज चॅनलच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।